क्वेश्चन पेपर फॉर्मॅट थेरी होऊ शकतो किंवा ऑनलाईन एक्झामिनेशन होऊ शकतो. जो तुमचा थेरी पेपर होतो तो राहील 70 मार्क्सचा आणि टाइम किती दिलेला राहील 3 आवर्स दिलेला राहील. मग आता फायनल पेपर मध्ये टोटल किती क्वेश्चन्स आहेत 6 क्वेश्चन्स आहेत. क्वेश्चन नंबर 1 मध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन दिलेले राहतील आणि या 7 मधनं तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे आहेत 5 क्वेश्चन आणि किती मार्क्सचा क्वेश्चन हा 10 म्हणजे 5 क्वेश्चन इंटू 2 मार्क्स. सेकंड क्वेश्चन मध्ये टोटल 4 सब क्वेश्चन राहतील आणि तुम्हाला 4 मधनं एनी 3 सब क्वेश्चन काय करायचे आहेत अटेम्प्ट करायचे 3 क्वेश्चन्स म्हणजे ऑब्विसली किती मार्क्स राहतील 4 मार्क्स. ठीक आहे 3 into 4 that is a 12. बरेचदा इंटू लिहिताना मी असा लिहितो काही जण म्हणतील असा आहे यस असा पण आहे प्रोग्रामिंग मध्ये बऱ्याचदा असं लिहितात त्यामुळे ती हॅबिट झाली. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 पण त्याच वेने 4 क्वेश्चन्स राहतील सब क्वेश्चन किती अटेम्प्ट करायचे ऑब्विसली या ठिकाणी एनी 3 अटेम्प्ट करायचे म्हणजे किती 12 मार्क्स साठी राहील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 सेम वेने बट चेंज काय आहे 5 सब क्वेश्चन आहेत बट अटेम्प्ट किती करायचे 3 क्वेश्चन्स. सो 3 क्वेश्चन्स इंटू 4 मार्क्स आहे. नाव बी केअरफुल क्वेश्चन नंबर 5 मध्ये टोटल 3 सब क्वेश्चन आहेत आणि तुम्हाला किती अटेम्प्ट करायचे एनी 2 क्वेश्चन 12 मार्क्स साठी आहे 2 क्वेश्चन्स किती मार्क्स वाले राहतील आता हे क्वेश्चन 6 मार्क्सचा क्वेश्चन राहील. 6 मध्ये असं पण होतं कधी कधी 3+3 चा क्वेश्चन पण येऊन येतो म्हणजे असे 2 क्वेश्चन 3 मार्क्स येतात 6 मार्क्सला राहील पण 3+3. सेम वेने काय राहील क्वेश्चन नंबर 6 राहील 3 सब क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला एनी 2 अटेम्प्ट करायचे अगेन तेच 2 क्वेश्चन 6 मार्क्स 3+3. त्यानंतर हे झालं ऑफलाईन साठी. ऑनलाईन थेरी पेपर जे होतील ते काय राहील अगेन किती मार्क्स साठी 70 मार्क्स टाइम 1 आवर म्हणजे 60 मिनिट राहतील आणि 60 मिनिट मध्ये किती एमसीक्यू सॉल्व्ह करायचे 70 एमसीक्यू तुम्हाला सॉल्व्ह करायचे. नो ऑप्शन इथं तरी होते की 5 मधनं 3 सॉल्व्ह करा त्याच्यात काहीच नाही जेवढे दिले तेवढे सॉल्व्ह करायचे 1 मार्क्स 1 एमसीक्यू 70 एमसीक्यू 70 मार्क्स हा तुमचा क्वेश्चन पेपर फॉर्मॅट आहे आणि पूर्ण डिप्लोमा पर्यंत प्रत्येक सब्जेक्टचा हाच फॉर्मॅट राहील.